अंगणवाडी सेविका, मदतनीस आहेत, इतर विभागांचे महसूल प्रशासनाचे सुद्धा आहेत, त्यांचंही आम्ही त्यामध्ये सहकार्य घेऊ. लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं सुरू राहणार. पात्र महिलांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही हे विभाग म्हणून आम्ही दक्षता घेत आलेलो आहोत आणि ती पुढेही घेत राहू. एक आरोप होतो की कुठेतरी लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्याचा डाव राज्य सरकार. नाही, मला वाटतं की साधारणपणे प्रसार माध्यम असतील, विरोधक असतील, हे सातत्याने लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा संभ्रम हा पसरवण्याचा प्रयत्न करत आलेले आहेत. ही योजना जी आहे ही महिलांमध्ये, लाडक्या बहिणींमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. महिलांना त्याचा लाभ मिळतोय. कुठेही आम्ही याच्यामध्ये लाडकी बहिणींची संख्या कमी करण्याचा प्रयत्न नाहीये. मी म्हटल्याप्रमाणे KYCतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये, म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखीन सुलभता येणार आहे. आणि या व्यतिरिक्त पुढे सुद्धा शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना निघतील, एकदा त्यांचं KYC झालेलं असेल की पुढच्या काही योजनांसाठी सुद्धा त्यांना ॲडिशनल काही प्रोसिजर्स कराव्या लागणार नाही. नाही, मी तर हे पहिल्यांदाच ऐकते. खरं तर आम्हाला वेगवेगळ्या विभागांकडनं, आम्ही स्वतःच विभाग म्हणून वेगवेगळ्या विभागांना पत्र दिलेलं आहे की त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो त्यांनी आमच्या विभागाला द्यावा. जसं डिसेंबर अखेरीस जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीचा डेटा मिळाला, तो आम्ही इंटिग्रेट केला आणि त्यानुसार लाभार्थी जे आहेत त्यांना 500 रुपये लाडकी बहीणमधून आणि 1000 नमो शेतकरीतून मिळतात. परिवहन विभागाकडून आम्हाला डेटा मिळाला. इन्कम टॅक्सचा डेटा आहे किंवा माहिती व तंत्रज्ञानचा डेटा आहे. हा आम्हीच महिला व बालविकास विभागानेच इतर विभागांकडनं मागितलेला आहे. अन्न व नागरी विभागाकडनं, पुरवठा विभागाकडनं आम्हाला पिवळा आणि केशरी रेशन कार्ड धारकांचा डेटा त्या ठिकाणी मिळाला. कारण एक विभाग म्हणून दुसऱ्या विभागाचा डेटा ॲक्सेस हा कधीही नसतो. तो आपल्याला त्यांच्याकडनं विनंती करून मागवावा लागत असतो आणि त्यानुसार आपल्याला तो इंटिग्रेट करावा लागतो. त्यामुळे त्यानुसार ही संबंध प्रक्रिया ही सुरू आहे. मला आपल्या माध्यमातून आणखीन एक गोष्ट लाडक्या बहिणींच्या आणि राज्याच्या जनतेच्या समोर पण आणायची आहे. लाडकी बहीण योजना आणायच्या आधी जवळपास, म्हणजे आत्ता जे काही 2-2.5 कोटी लाभार्थी आहेत याच्यापैकी 50 लाख पेक्षा अधिक लाभार्थी असे होते ज्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला सीडेड नव्हतं. ते या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून झालं. 50 लाख पेक्षा अधिक लाभार्थ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्यासोबत सीडेड झाले, म्हणजे त्यांच्यासोबत लिंक झाले. याचा अर्थ असा की त्या ज्या महिला बऱ्याचशा वेळेला आधीच्या योजनांपासून वंचित राहिल्या असतील किंवा त्यांचं अकाउंटच त्या ठिकाणी बँकेचं नसेल, ते याच्यातून त्या ठिकाणी या योजनेतून तयार झालं. अशा बऱ्याचशा योजना महिला आहेत ज्यांच्या बँकच्या खात्यामध्ये फक्त 50-100 रुपये होते, पण आज दर महिन्याला त्यांच्या बँकच्या खात्यामध्ये या लाडकी बहीण योजनेतून 1500चा लाभ